नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत तलाठी भरती 2026 ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला MPSC मार्फतच म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा याच्याद्वारे तुम्हाला महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याची तुम्हाला असणार आहेत. ह्या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणते कोणते डॉक्टर, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पडलेला आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी MPSC मार्फतच तुम्हाला तलाठी भरतीचा या ठिकाणी हा फॉर्म गट क स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे वेबसाईटद्वारे म्हणजे MPSonline.go.in हे वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट अ न्यू रजिस्ट्रेशन ह्या टॅबवरती क्लिक करा. पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामध्ये तुमचा जो मेल ID तो टाका. गेट OTP ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे. OTP टाकून OTP व्हेरीफाईड करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला एक OTP येणार आहे. OTP टाकून OTP व्हेरीफाईड करायचं आहे. त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करा. कन्फर्म पासवर्ड सुद्धा तोच ठेवायचा आहे. त्यानंतर तुमची SSC प्रमाणे जी बर्थ डेट असेल ती बर्थ डेट संपूर्ण टाकायचं आहे. त्याचबरोबर काही प्रश्नाची उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. यामध्ये व्हॉट वॉज द चाइल्डहुड निकनेम, तुमचं निकनेम काय असेल ते लिहा. त्याचबरोबर व्हॉट इज द नेम ऑफ द फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, तुमचं एखादं फेवरेट फ्रेंडचं नेम काय असेल ते लिहा. ब्लड ग्रुप तुमचा काय असेल तो लिहा. 12वी कंप्लीट कधी झाली किंवा डिप्लोमा असेल तो कंप्लीट कधी झाले ते सुद्धा लिहू शकतात. त्याचबरोबर हायस्कूल फेवरेट टीचर नेमचं काय असेल ते लिहा. फेवरेट स्पोर्ट्स पर्सन टाकायचं आहे. आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ह्या टॅबवरती क्लिक करून रजिस्टर पहिल्यांदा करायचं आहे. ओके, तर मी तो पुन्हा या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो मेल ID होता तो मेल ID टाकायचा आहे. जो व्यवस्थित मेल ID टाका आणि जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो, लॉग इन ID, मोबाईल नंबर किंवा मेल ID टाकून तुम्ही पासवर्ड टाकून लॉग इन तुम्हाला करायचं आहे. ओके, आपण अशा पद्धतीने ID पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर कॅप्चा आहे, तो कॅप्चा जसा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचं लॉग इन सक्सेसफुली होणार आहे. आता त्यानंतर मित्रांनो लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल करेक्शन ह्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये पहिल्यांदा पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला आधार कार्ड येस करायचं आहे. आधार कार्ड टाकून आधार कार्डनुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला आता पर्सनल डिटेलमध्ये सरनेम टाका. फर्स्ट नेम, मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मित्र तुम्हाला फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे. SSC प्रमाणे फुल नेम टाका. मराठीमध्ये सुद्धा तेच टाका. मदर नेम, जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला मॅरेज स्टेटस, मॅरिड काय असेल ते टाका. त्यानंतर मित्र तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. मदर टंग तुमची जी आहे ती तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला ए सिलेक्ट करा. जे नाव असेल ते टाका, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुम्हाला मराठी हिंदी वाचता लिहिता वगैरे येते का हे सगळं करायचं आहे. हाईट किती आहे MM मध्ये, सेंटीमीटरमध्ये हाईट टाकायची आहे. त्याचबरोबर वेट काय असेल ते तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायचं. कॅटेगरी ओपन असेल ओपन सिलेक्ट करा. जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये असेल तर येस किंवा नो तुम्ही करू शकता. त्याचा नंबर तुम्हाला टाकायचा. जर OBC असेल किंवा EWS असेल त्याचा नंबर कुठल्या स्टेटमधून किंवा जिल्ह्यातून काढलं ते सिलेक्ट करा. OBC असेल त्याचा नंबर वगैरे टाकायचा आहे. किंवा नॉन क्रिमिनल तुम्हाला लागतं. नॉन क्रिमिनल नो केलं तर तुमचा फॉर्म डायरेक्ट ओपनमध्ये जाणार आहे. त्यामुळे येस तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर ACBC असेल तर ACBCचा नंबर वगैरे सगळं टाका. नॉन क्रिमिनलचा नंबर वगैरे टाकायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये वर्ग होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही NTC वगैरे काय असेल ते तुमचं टाका. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे दाखला काढला असेल ते टाकायचं आहे. त्याचबरोबर त्याची तारीख वगैरे टाकायचं आहे आणि नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी आहे, येस किंवा नो करा. त्याचे डिटेल भरा. यामध्ये हँडिकॅप जर असेल तर हँडिकॅपमध्ये तुम्ही येस सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार, टक्केवारी वगैरे सगळं टाकून तुम्हाला UDID कार्ड आहे का तर येस किंवा नो तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नो करा. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स पर्सनमधून अप्लाय करायचं असेल तर हे सिलेक्ट करा. स्पोर्ट्सचे डिटेल भरायचे आहे. त्यामध्ये स्पोर्ट्सचा टाईप कोणता तो सिलेक्ट करा. नेम ऑफ कॉम्पिटिशन सिलेक्ट करा. तुम्हाला कुठलं मेडल मिळालं ते सिलेक्ट करा. कधीपासून कधीपर्यंत टुर्नामेंट होती ती, तुम्ही व्हेरिएशन कोठे केलं ते, व्हेरिएशनचा नंबर, डेट आणि कुठल्या एलिजिबिलिटी ग्रुपसाठी तुम्ही पात्र असाल ते सगळं टाकून तुम्ही ॲड करू शकतात. मल्टिपल असेल तर मल्टिपल सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. नसेल तर तुम्ही नो करा. त्याचबरोबर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनमधून अर्ज करायचा असेल ते सिलेक्ट करा. एक्स सर्व्हिसमॅन आर्म फोर्समधून तुम्ही कोणत्या ह्याच्यातून झाला म्हणजे तुम्ही आर्मी नेव्ही काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचं जॉईनिंग आणि रिलीज डेट तुम्हाला टाकायचं आहे. एकूण सेवेचा कालावधी वगैरे सगळं तुमचं आलेलं आहे.
तुमचा जे सर्टिफिकेटचा नंबर वगैरे तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असेल तर सिलेक्ट करा, सेवार्थ आय डी टाका. जसं तर तुम्ही BMC कर्मचारी असेल तर येस किंवा नो करा, तुमच्या चॉईस प्रमाणे आहेत. तर बेस्टचे कर्मचारी वगैरे काय असेल तर येस किंवा नो करायचे आहेत. खाल्यानंतर तुमचं डोमासेलची माहिती भरायची आहेत. यामध्ये डोमासेल येस सिलेक्ट करा, अवेलेबल हे सिलेक्ट करा, त्याचा तारीख कुठून काढलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर नंबर वगैरे टाकायचा आहे आणि नसेल तर नो करेल तर तुम्हाला ही माहिती वगैरे तुम्हाला भरायची आहे. त्यामुळे येसच तुम्हाला करायचं आहे. खाल्यानंतर तो ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा पार्ट टाइम एम्प्लॉय जे की ग्रुप C पदासाठी लागतात त्यासाठी तुम्ही जे एलिजिबल असेल तरी सुद्धा तुम्हाला टाकायचं. म्हणजे जे सर्वसेवेची जी पदभरती असते त्यासाठी जी तुम्हाला पात्रता असते ती पात्रता सुद्धा तुम्हाला म्हणजे ॲडिशनल रिझर्वेशन म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन वगैरे काय असेल ते तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नो करू शकता. हे की तुमच्या चॉईस प्रमाणे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही येस किंवा नो केल्यानंतर तुम्ही खाली या ठिकाणी तुम्ही ऑर्फन अनाथमधून अर्ज करायचा असेल हे सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता आहे तो नंबर वगैरे टाकून नसेल तर तुम्ही नो करा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट सक्सेसफुली झालेले आहे तुम्ही पाहू शकता. आता त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे ते ॲडिशनल डिटेल. यामध्ये तुमचा परमनंट ॲड्रेसमध्ये सगळा ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. तुमचा जो आधार कार्डनुसार ॲड्रेस आहे स्टेट टाकायचा आहे पहिल्यांदा. ओके, जिल्हा टाकल्यानंतर तुम्ही तुमचा तालुका वगैरे टाका, गाव टाका आणि पिनकोड टाका. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करंट आणि परमनंट ॲड्रेस एकसारखा असेल तर एकसारखा सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे आणि डाटा सेव्ह सक्सेसफुली करून नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने ID वगैरे भरलेले आहेत. ओके, तिसऱ्या स्टेपमध्ये बघितलं तर अदर इन्फॉर्मेशन. यामध्ये तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का तर हे सिलेक्ट करून त्याची माहिती भरायची आहे. नसेल तर तुम्ही डायरेक्टली नो करू शकता, ते तुमच्या चॉईस प्रमाणे आहे. यामध्ये तुम्ही नो करू शकता किंवा येस करू शकता. त्याचबरोबर तुम्ही काही तुमच्यावरती मेडल वगैरे काय मिळाले असेल गेम्समध्ये ते सुद्धा येस किंवा नो करून भरू शकतात. त्यानंतर मित्रांनो ओके, पुढची स्टेप आहे यामध्ये एज्युकेशनमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यामध्ये SSC सिलेक्ट केलं. SSC सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही SSC कोणत्या स्टेटमधून पूर्ण केलं ते सिलेक्ट करा. बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनचा टाईप पास FPR काय असेल ते सिलेक्ट करा. पासिंग तारीख वगैरे टाका, ॲप्टिट्यूड टाका, पर्सेंटेज CGPA टाकायचा आहे. एकूण मंथ किती होते कालावधी होता तो टाका, ग्रेड वगैरे टाका, सीट नंबर टाकायचा आहे. खाली सीट नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पर्सेंटेज वगैरे व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. खाली सीट नंबर टाका, सीट नंबर नंतर टाकू शकतात. तुम्ही उत्तीर्ण कधी झाला त्याचं वर्ष वगैरे टाकायचं आहे आणि ॲड तुम्हाला करायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी SSC ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा HSC असेल HSC सिलेक्ट करा. डिग्री PG वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. HSC कोणत्या ह्याच्यातून पूर्ण झाले ते सिलेक्ट करा. ब्रँच वगैरे सिलेक्ट करा. स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करा. बोर्ड त्याचबरोबर पासिंग डेट वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. अटेम्प्ट कोणता आहे तो, पर्सेंटेज, मंथ, ग्रेड वगैरे. त्याचबरोबर तुम्हाला सीट नंबर टाका, मंथ, इयर सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. डिप्लोमा कोणता आहे ते सिलेक्ट करा. स्ट्रीम म्हणजे इंजिनिअरिंगची स्ट्रीम कोणती आहेत, मेकॅनिकल वगैरे जी काय असेल RTOसाठी मेकॅनिकल लागते ती स्ट्रीम तुमची सिलेक्ट करायची आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला हवे असे डिप्लोमा कोर्स सिलेक्ट करू शकता. यामध्ये मी मेकॅनिकल हा सिलेक्ट केला आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट केलेला आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे स्टेट वगैरे सगळं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी काय असेल ते तुमची सिलेक्ट करायची आहेत. यामध्ये जी MSBT आहे ती MSBT सिलेक्ट केलेली आहे. ओके, MSBT सिलेक्ट केली आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन पास IPR वगैरे काय असेल सिलेक्ट करा. पासिंग तारीख वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पासिंग तारीख वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला पुढचा मित्रांनो तुम्हाला अटेम्प्ट किती आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे अटेम्प्ट सिलेक्ट करा. पर्सेंटेज काय असेल ते पर्सेंटेज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर किती महिन्याचा डिप्लोमा कालावधी होता तो सिलेक्ट करा. तर रोल नंबर वगैरे सीट नंबर टाका, मंथ टाका, इयर टाकून ॲड करायचा आहे. म्हणजे ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्या एज्युकेशनमध्ये हे जो फॉर्म आहे त्यामध्ये ॲड होणार आहेत आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. ओके, तर आपली डिप्लोमा स्ट्रीम ॲड झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर डिग्री चालू असेल किंवा डिग्री पूर्ण झाली असेल तरी क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही डिग्रीसुद्धा टाकायची आहे. ओके, त्यानंतर डिग्री टाकण्यासाठी ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा. ग्रॅज्युएशन स्ट्रीम कोणती होती, BA BCom BSc BTech BE इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर काय असेल ते तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे. BBA BCA काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. संपूर्ण माहिती भरल्यानंतर ओके BTech सिलेक्ट केला आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या फील्डमधून किंवा सब्जेक्टमधून डिग्री कंप्लीट केली असेल तो
स्ट्रीम किंवा सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनियर वगैरे काय असेल ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या स्टेटमधून तुम्ही या ठिकाणी डिग्री कंप्लीट केली ते स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर मित्र तुम्हाला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी जी कोणती होती किंवा देत आहात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. बस शिवाजी युनिव्हर्सिटी वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. पास ॲपेअर असेल पास असेल सिलेक्ट करा. पासिंग मंथ, अटेम्प्ट, पर्सेंटेज, त्याचबरोबर रोल नंबर, त्याचबरोबर जे काही माहिती असेल ते भरा किंवा ॲपेअर असेल तर ॲपेअर भरून ॲड करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जशी माहिती भरायची आहे तशी माहिती भरायची आहे. यामध्ये मी ही ॲड केलेली आहेत जसं की ॲपेअर झालेलं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला अदर इन्फॉर्मेशनमध्ये एमएसआयडी वगैरे झालं असेल तर एमएसआयडी सिलेक्ट करा किंवा टायपिंग वगैरे झालं असेल ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये मी एमएसआयडी टाकत आहेत, एमएसआयडी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पास ॲपेअर असेल तर त्याची तारीख, ग्रेड, मार्क टाका. ॲपेअर असेल तर ॲड करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट्स ह्या टॅबवरती पुन्हा क्लिक करून तुमचं GCC टायपिंग वगैरे काय झालं असेल तरीसुद्धा तुम्ही टायपिंग ॲड करू शकता. मी ॲड केलं मित्रांनो जे GCC TBC जे टायपिंग आहेत इंग्लिश 30 या ठिकाणी ॲड करत आहे. त्यामध्ये इंग्लिश 30 सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पास ॲपेअर सिलेक्ट करा, सगळी माहिती भरा आणि तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर पुढचा आहे तो मराठीमध्ये जर बघितलं तर तुम्ही सर्टिफिकेट ह्या टॅबवरती क्लिक करा. GCC TBC हे टॅब क्लिक करा आणि जो टायपिंगचा कोर्स होता तो सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ मराठी असेल तर मराठी ती सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही पास ॲपेअर काय असेल ते सिलेक्ट करा, पर्सेंटेज वगैरे सगळं टाकायचं आहे. त्याचबरोबर ॲपेअर असेल तर ॲपेअर सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि ॲड करू शकता. त्यानंतर मित्रांनो काही पदासाठी 40 सुद्धा टायपिंग लागतं. यामध्ये मी 40 GCC TBCचं 40चं टायपिंग या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. ओके, 40चं टायपिंग सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पास ॲपेअर काय असेल ते सिलेक्ट करा, पासिंग डेट वगैरे ग्रेड टाका. ॲपेअर असेल तर ॲपेअर टाकून कार्ड ॲड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात 10वी 12वी डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग काय असेल ते सगळं भरलेलं आहे. त्यानंतर सेव्ह ह्या टॅबवरती क्लिक करून तुमचे एज्युकेशन सेव्ह सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर एक्सप्रेस ह्या टॅबवरती क्लिक करा. तुमचा जो अनुभव असेल यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम्प्लॉईज वगैरे काय असेल अनुभव ते सुद्धा अनुभव टाकायचा आहे. त्यामध्ये पे स्केल वगैरे सगळं जे काय असेल ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. पुढचा आहे तो मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर्स. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला फोटो 50 KB, सिग्नेचर 40 KB, 50 KB आहेत तुम्हाला अपलोड करायचे. त्यामध्ये फोटो सही अपलोड केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आपण फोटो आणि सही हे दोन्ही अपलोड केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो खाली चेकबॉक्स क्लिक करा, सबमिट अँड लॉक ह्या टॅबवरती क्लिक करून हे सबमिट सक्सेसफुली तुम्हाला करायचं आहे. ओके, यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये व्ह्यू टॅब ह्या बटन तुम्ही क्लिक करून अप्लाय करायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला चेक एलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र आहात हे या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जी की नवीन ॲड झालेली पदं असतात ते सुद्धा तुम्हाला येणार आहेत. म्हणजे इंडस्ट्रीला असेल, इंडस्ट्रीला तुम्ही जर एज्युकेशननुसार पात्र अपात्र असाल, टॅक्स असेल, टेक्निकल असिस्टंट असेल, क्लर्क असेल, तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे या ठिकाणी जे की फील्ड असते त्या ठिकाणी पात्र डिस्क्वालिफाईड यामध्ये इलिजिबल नॉट इलिजिबल तुम्हाला असणार आहे. यामध्ये तुम्हाला जसा सिक्वेन्स वगैरे लावायचा असेल तुम्ही सिक्वेन्स लावू शकतात. यामध्ये तुम्हाला जी पोस्ट वर खाली करायची असेल ते सुद्धा पोस्ट वर खाली तुम्हाला करू शकतात. त्याबरोबर तुम्हाला उजव्या साईडला जर बघितलं तर तुमचा सगळा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये तुम्हाला जी पोस्ट हवी आहे ती पोस्ट पहिल्यांदा वर करा, खाली करा, जी काय करायची असेल वर खाली करून तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. मला जसा हवा आहे तसा या ठिकाणी मी करीत आहे. मला या ठिकाणी टॅक्स असिस्टंट पहिल्यांदा पाहिजे, क्लर्क पाहिजे, नंतर लिपिक वगैरे पाहिजे. जर तुमचं इंजिनिअरिंग वगैरे डिप्लोमा वगैरे जे काय झालं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी RTOला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला RTO या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे RTOसाठी सुद्धा या ठिकाणी तुमचा पेपरच असणार आहेत. मात्र ह्या एलिजिबल म्हणजे हे एज्युकेशन आहे त्यामध्ये डिप्लोमा वगैरे मी काढून टाकल्यामुळं या ठिकाणी मला RTOसाठी या ठिकाणी नसणार, इलिजिबल झालं नाहीत. त्याचबरोबर जर RTOसाठी असेल तर मेकॅनिकल डिप्लोमा किंवा डिग्री झाले असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात. यामध्ये तुम्हाला जसं हवा आहे तसं या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो करू शकतात. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जो निळा टॅब आहे तो निळा टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये अप्लाय हे बटन ह्या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर एक एक्झाम सेंटर आहेत ते तुमच्या चॉईसनुसार तुमच्या कोणत्याही एक्झाम सेंटर तुमच्या जिल्ह्याचं देऊ शकतात. खाली या ठिकाणी टिकमार्क तुम्हाला करायचे आहेत. टिकमार्क केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्मचा सगळा प्रिव्ह्यू आहे तो प्रिव्ह्यू वगैरे सगळा चेक करू शकतात. आताच तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे सगळं अप्लाय केला असेल या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो चेकआउट करू
फॉर्म प्रिव्ह्यू करू शकतात. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी वरती घेऊन जायचं आहे. लोकेशन वगैरे तुमचं जे काय असेल ते लोकेशन टाकून सबमिट अँड पे ह्या टॅबवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती पाहिली. त्यानंतर मित्रांनो सबमिट ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची मेथड येणार आहे. SBI किंवा इझी बस ह्या पेमेंटद्वारे तुम्ही करू शकता. तुमच्या चॉईसद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. आता यामध्ये पेमेंट करत असताना मित्रांनो तुम्हाला पेमेंटची मेथड आहेत. यामध्ये पेमेंट तुम्ही करू शकतात. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकतात आणि या ठिकाणी तुमची प्रिंटआउट काढू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही MPSC गट क किंवा तलाठी भरतीचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.